काही लोक जेव्हा वितराग भगवान ऋषभदेवाच्या मूर्तीचे दर्शन करतात तेव्हा त्या भाविक भक्तांना असं वाटते की मूर्ती हसत आहे. आता वस्तुतः त्यांची स्वतःची चित्तवृत्ती, त्यांची स्वतःची चैतन्य शक्ती त्यामध्ये गुंफलेली असते आणि म्हणून त्यांना हे मूर्ती हसत असलेली दिसते. याला चित्त प्रसन्नता असं म्हणतात. ज्या ठिकाणी संपूर्ण कपटभाव निघून गेलेला आहे तेथे चित्त प्रसन्नता असते. कारण चित्त प्रसन्नता आणि कपट या दोघांचा गुणाकार होऊ शकत नाही. कबीरजी काय म्हणतात? मैं जानू हरि दूर है, हरि हृदय माही, आडी त्राटी कपट की तासे दिसत नाही. जेथे कपट असेल तेथे भगवान दिसत नाही. एका तासापूर्वी कोणत्याही अवस्थेमध्ये चित्त एकाग्र झाले असेल तर त्यात आणि त्यातच राहील. म्हणजे अवस्थेचा बोजा डोक्यावर राहतो. चहा पिण्याच्या प्रसंगी पण हा बोजा डोक्यावर राहणारच. व्यवहारामध्ये चित्त हेच चेतन आहे. त्याची हाजरी असेल तरच कामास येईल. खात असताना विशेषतः चित्त हाजर नसेल तर मग ते खाल्लेलं काय कामाचं? चित्तामध्ये क्लेश नसतो. ते सर्व धर्माचा धर्म आहे. जर हे पद मिळाले तर पुनर्जन्म जाईल. कुणी दादाश्रींना विचारलं की देवळात घंटा का बांधलेली असते? तर दादाश्री म्हणतात चित्ताला एकाग्र करण्यासाठी. कारण ती घंटा जेव्हा घणघण वाजते तेव्हा त्या बाजूला मन आणि चित्त थोडा वेळपर्यंत एकाग्र होते. जोपर्यंत स्वरूप ज्ञानाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत संपूर्ण एकाग्रता होतच नाही. आणि जे चित्ताला व्यत्यय करते ते सर्व विषय आहेत. हे बाहेर जे सर्व काही घडते आहे ते सर्व विषय आहेत. ज्या ज्या वस्तू चित्त गेले ते सर्वच विषय आहेत. भजी खाल्ली त्याला हरकत नाही, पण त्यामध्ये चित्त चिकटले आणि त्याची परत आठवण होत राहिली तर तो विषय होतो. ज्ञानाच्या बाहेर जाणे ते सर्व विषय आहेत. जेव्हा दुसऱ्या वस्तूमध्ये चित्त जाते तेव्हा पुढील जन्मासाठी बी तयार होते. चित्त नेहमी फोटो पाडते. अस्पष्ट पाडते, कधी स्वच्छ पाडते. तुम्ही जसे जसे फोटो पाडाल तसे पडतील आणि ते परत पाहावयास लागतील, भोगावयास लागतील. म्हणून चांगले फोटो पाडा. तुमची फिल्म फुकट जाऊ देऊ नका.